मित्रांनो, गुगल इनपुट टूल मराठी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला कोणत्याही एका ब्राउझरवरती यायचं आहे. तर मी ते क्रोमवरती आलेले आहे. इथे आपल्याला लिहायचं आहे गुगल इनपुट टूल राजभाषा, सर्च करायचं याला. आणि जे आपल्याला याच्यामध्ये पहिली लिंक दिसते गुगल इनपुट टूल फुल ऑफलाईन डाउनलोड, याच्यावरती क्लिक करायचं आणि थोडंसं याला स्क्रोल करायचं आणि आपण इथे शोधणार आहेत गुगल इनपुट टूल ऑफलाईन फुल इन्स्टॉलर मराठी शोधायचं आहे. तर आपल्याला इथे ही मराठी इनपुट टूल सापडलेले, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आय ॲम नॉट अ रोबोट याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय विचार इथे बसेस, जितके काही आपल्याला इथे इमेज दिसतील इथं सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपण याला व्हेरीफाय करणार. व्हेरीफाय झाल्यानंतर याला करायचं आहे सबमिट. सबमिट झाल्यानंतर याला इन्स्टॉल करायचं आहे. ओके, आता हे इन्स्टॉलसाठी इथे गेलेलं आहे. थोडा वेट करायचा याला. गुगल इनपुट टूल मराठी हे तर याच्यावरती क्लिक करायचं आणि याला 2 वेळेस टॅप द्यायचा. टॅप दिल्यानंतर याला काय करायचं, रन करायचं आणि थोडंसं इथे वेट करायचं आहे. ओके मित्रांनो, इन्स्टॉल झालेलं आहे. त्यानंतर याला फिनिश करायचं आहे. यांना फिनिश करायचं आहे आणि आता एक नवीन टॅब ओपन करूता आणि इथे आपण टायपिंग करून बघूता. तर इथे मी असं टाईप केलं हाय. तर आपल्याला मराठीमध्ये इंग्लिश टू मराठी करण्यासाठी आपण Alt+Shift बटन होल्ड करू शकतो किंवा आपल्याला इथे खाली यायचं आहे आणि इथं पण आपण इनपुट टूल सिलेक्ट करू शकतो. ओके, तर आपण इथे टायपिंग करून बघूता. तर आपण इथनं पण भरपूर सारे दिसतात आपण जे डाउनलोड केलेले. ओके, तर इथे मी सर्वात पहिले टायपिंग करून बघू मराठीमध्ये होतं का. ओके, मराठी. आणि इथे आपल्याला सजेशनसाठी काही इथे आपल्याला आपण जर टाईप केलं असेल तर आपल्याला सजेशनसाठी येत असते इथे. तर थोडं वेट करू आपण. हां, ओके, इथे आलेले. थोडं याला क्लिक करून जर साईडला आपण घेतलं तर हे अशा प्रकारचं आपण सजेशन येतात. शब्द वगैरे काही आपल्याला व्यवस्थित आले नसेल. परत इंग्लिशमध्ये टायपिंग करण्यासाठी Alt+Shift होल्ड करायचं. परत आपण इंग्लिशमध्ये टायपिंग करू शकतो किंवा इथनं करू शकतो खाली येऊन. तर मित्रांनो, हे तुम्हाला डाउनलोड झालं असेल किंवा आपल्याला हे इन्स्टॉल झालं असेल तर मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये.